हॅलो नमस्कार। तर आज आहे संडे आणि संडेची सुरुवात झाली ही नारळ पाणीपासून। मी सॅटर्डेलाच 2 नारळ पाणी आणून ठेवले होते आणि हे बघा द्वीपने ना इथे हे स्टिकर्स लावून ठेवले प्रत्येक ग्लासाला। त्यानंतर मी साफसफाईकडे वळली। हा तुम्हाला हे माहिती असेल, ही द्वीपची खेळणी आहेत सर्व। कितीही साफ केलं तरी ते साफ केल्यासारखं वाटतच नाही, पण तरी मला राहत नाही, मी ते सतत क्लीन करत राहते। पण हे जे डबे मी आणलेत मोठे ते त्याने खूप बरं पडतं। सर्व खेळणी जी आहे ती दिसतात सुद्धा आणि त्यामध्ये खूप छान राहतात सुद्धा। सकाळची कामं आवरतच होती, पण आम्हाला जायचं होतं क्लिनिकमध्ये, म्हणून आम्ही क्लिनिकमध्ये गेलो आणि बाजूलाच इकडे द्वीपला पिचकारीचे दुकान मिळालं। त्यानंतर आम्ही गेलो प्रदर्शनला आणि तिकडे इतका टाईम गेला की 1:30 वाजले असतील। द्वीपला सुद्धा भूक लागली होती। मग आम्ही इथे हे आगरी कोळी किचन आहे, न्यू ओपन झाले पाईपलाईन रोडला कल्याणला, खूप छान टेस्ट आहे, तिथे आम्ही आलो होतो। द्वीप इथे यायला रेडीच नव्हता, त्याला डोसा पाहिजे होता, त्याला डोसा खूप आवडतो। हे खूप छान हॉटेल आहे, ह्याचं इंटेरियरसुद्धा खूप छान आहे। आम्ही ऑर्डर केली होती मटन थाली। द्वीप पहा इथे मटन पाहून केवढा खुश झाला, पण त्याने यातलं काहीच खाल्लं नाही, फक्त त्याने सोलकढी पिली, 2 वेळा त्याने मागून पिली। द्वीपला डोसा खायचाच होता, मग आम्ही हे नमस्कार अन्नामध्ये आलो होतो, हे सुद्धा न्यू ओपन झालं आहे, तिकडून आम्ही डोसा ऑर्डर केला। खूप टेस्टी डोसा होता, फर्स्ट टाईम इथे आम्ही ट्राय केला। बाल्कनीमध्ये छान ऊन होतं, म्हणून मी इथे गहू सुकत घातले होते आणि त्यानंतर मी आली डीमार्टला आणि संडे असल्यामुळे इथे खूप गर्दी असते, संडेला येत नाही आणि गुलाबजामुनसुद्धा बनवायचे होते, त्यासाठी मी तूप आणलं होतं, हे बनवून ठेवलेत। मी तेलात किंवा तुपात फ्राय करू शकतात, पण मी तुपामध्येच फ्राय करते। आणि मी खूप मोठं पॅकेट आणलं होतं, त्यामुळे हाफ करून मी करत होती। हे करताना इतका उशीर झाला की जेवण बनवायला टाईम नव्हता मिळाला, मग मी सिंपल दाल खिचडी बनवली कुकरमध्ये। अजून तर खूप गुलाबजामुन करायचे बाकी होते, रात्री कितीपर्यंत होतील काय अंदाज नव्हता। भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये, बाय।